तुमचं असणं आमच्यासाठी सर्व काही होतं. ते आमच्यासाठी आयुष्यातील सुंदर पर्व होतं. आज सर्व काही असल्याची जाणीव आहे, पण तुम्ही आमच्यात नाही हीच मोठी उणीव आहे. कैलासवासी मुरलीधर बळवंत गोडगे यांना भावपूर्ण श्रद्धांजली. कैलासवासी मुरलीधर बळवंत गोडगे यांचा दशक्रियाविधी प्रवरातिरी संगमनेर या ठिकाणी पार पडला. यावेळी हरिभक्त पारायण बन्सी महाराज गुंजाळ यांचे प्रवचन संपन्न झाले. त्यानंतर अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. कैलासवासी मुरलीधर बळवंत गोडगे यांनी वयाच्या 95व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी संपूर्ण आदर्श जीवन जगले. त्यांच्या पश्चात मुलगा श्री शिवराम गोडगे, श्री गौतम गोडगे, श्री कैलास गोडगे, श्री रमेश गोडगे, मुलगी बिजलाबाई नवले, सौ यमुना सहाने, जावई पुंजहरी सहाने व नातवंडे असा मोठा परिवार आहे. पाहुयात सविस्तर वृत्तांत. सर्व नातलं त्याचप्रमाणे सर्व परिसरातील त्यांचे मित्रमंडळी या ठिकाणी मुरलीधर बळवंत गोडगे यांच्या दशक्रियानिमित्त या ठिकाणी जमलेले आहेत. मुरलीधर बळवंत गोडगे हे अतिशय कष्टाळू, मेहनती आणि प्रेमळ असं त्यांचा स्वभाव होता आणि त्यांनी जीवनामध्ये खूप कष्ट केले आणि आपल्या परिवाराला अतिशय चांगले दिवस आणि चांगली प्रगती केली. त्यांना 4 मुलं, 2 मुले आहेत. त्यांच्यासाठी त्यांनी खूप त्यांची प्रगती केली, शिक्षण दिलं, चांगले संस्कार केले आणि स्वतःही ते धार्मिक वृत्तीचे आणि अतिशय कष्टाळू असे होते. त्यांनी आपल्या जीवनामध्ये धार्मिकता होती, त्याचप्रमाणे सामाजिक कार्य केलं आणि सर्व कुटुंबासाठी त्यांनी खूप अविरत असे कष्ट केले आणि एक अतिशय चांगलं जीवन जगले आणि आपल्या कुटुंबाला त्यांनी पुढे नेलं. तर त्यांच्या या जाग्या त्या निमित्त मी माझ्या साधे परिवारातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. परमेश्वर त्यांच्या आत्म्यात शांती देव आणि चांगली जागा त्यांना देव, भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आज कैलासवासी मुरलीधर बळवंत गोडगे यांना आपल्यातून 10 दिवस झालेले आहेत. मुरलीधर बाबा हे तो बँकेत असताना कायम माझ्याकडे यायचे आणि आल्यानंतर ते मला उद्या भेटल्याशिवाय जात नसत. म्हणजे पहिली भेट माझी असायची, काही कामाचं असं तर मी अत्यंत भाविक आणि आमचा फार जुना संबंध, म्हणजे फार 25-30 वर्षापासून मी त्यांना ओळखतो. तर ते एकदम भाविक होते आणि अशा बाबांना आपण माझ्या परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. कैलासवासी मुरलीधर बळवंत गोडगे यांचं गेल्या 10 दिवसापूर्वी दुःखात निधन झालं. त्यांच्या दुःखात निधनानं जे गोडगे कुटुंबात दुःखाची छाया पसरली. दुःख पेलण्याची शक्ती या कुटुंबाला परमेश्वर देव. बाबांबद्दल इतकं सांगेल, अतिशय मायाळू, कन्हाळू आणि सरळ स्वभावाचे व्यक्तिमत्व. वारकरी संप्रदायामध्ये थोडं एक अभ्यास होईल. वारकरी संप्रदायामध्ये एखादं प्रमाण जर सोडून घेत असाल तर बाबांकडे बसावं आणि गाठातलं प्रमाण बाबांकडे सोडून घ्यावं, असा गाडा अभ्यास असलेले आणि संत तुकाराम महाराज ते सर्वच संतांचा महिमा जाणणारे आणि शेवटी आपल्या अतिशय अनवट अशा ज्ञानातून एक आदर्श कुटुंब घडवणारं नेतृत्व आपले बाबा. त्यांना मी नाशिक जिल्हा आणि सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. आणि तो नजर पडलेली होती. म्हणजे बाबांनी मुलींना सुसंस्कारित बनवलं, मला हे म्हणायचं आहे. मुलांना सुसंस्कारित बनवलं, याच्यापेक्षा परमार्थ कोणता करायला पाहिजे? काय करायला पाहिजे? काय करायला पाहिजे? आता हे गेलं ना इकडं, यांना बी वाईट कर्म केलं म्हणून परिस्थिती आहे. तुम्ही काय लोकांच्या बायको पाहिजे याची अवस्था पहा. याला सीतेचे स्तन दगडले, हे गंधर्व होता, पण त्याचं रूप घेतलं, सीतेचे स्तन दगडले, स्तन लय मोठाले दिसले त्याला.
त्याला कावळ्याचं रूप एकच डोळा आहे त्याला. एक गेला दर्द फेकून मारला गेला, मग शेवटी त्याला आहे ना नरक खाती. पण शेवटी त्याला एक मान दिला, डाव एका पिंडाला स्पर्श करायचा, दुसरा पित्राचा, बाकी दोनच मान आहे त्याला. तिसरा मान नाही. जिवंतपणी कावळा शिवू नये आणि मेलेवर शिवल्याशिवाय राहू नये. जिवंतपणी कावळा शिवू नये. तुम्हाला पितृदोष सुद्धा माहिती आहे. तुमच्या ताटात केस निघला, समजायच्या वेळोवेळा केस निघत त्याचं मृत्यू, तुम्हाला पितृदोष शिल्लक आहे. पितरांचं ऋण आहे. घरात वेळोवेळा निष्कारण भांडण व्हायला लागले, पितृदोषाचे लक्षण आहे. तुम्हाला घरामध्ये कचकच नेहमी होते, पितृदोषाचे लक्षण आहे. पैसा पुरत नाही, पितृदोषाचे लक्षण आहे. नेहमी काही कारण नसताना नेहमी आजारी पडतात, पितृदोषाचे लक्षण आहे. घरावर कावळा कोकणं पितृदोषाचे लक्षण आहे. पाल अंगावर पडणं पितृदोषाचे लक्षण आहे. कितीतरी सांगा तुम्हाला. मुलगा बापावर फिरायला लागला चांगला असताना, सुनबाई त्याला म्हणते वाईट बोलायला लागली, पितृदोषाचे लक्षण आहे. किचकिच म्हणजे पितृदोष. म्हणून पितृदोष म्हणजे यांची सेवा न केल्यामुळे वाढगड होती. म्हणून आहे तोपर्यंत आईवडिलाची सेवा चांगली करावी. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांचा जीवन चांगला घालावावं. त्याला पितृदोष नारायण नागबली त्रिपिंडी करायची गरज नाही. ब्राह्मणाची पोट भरायची गरज नाही. खिडक्या सुपाऱ्यान कवळे बदाम ते मला आवडत नाही. आता मी पहिलं ना यांच्याकडे जायचं नवलं की बिजला बायको जेवायचं, हरिबाबाकडे प्रवचन करायचं. ती मग भिंती वगैरे सुरुवातीला आपणच बांधल्या लोक वर्गणीचं. नाही मला प्रवचनच आवडत होते. आता एकही मला आवडत नाही. बरेच दिवस मी जवळजवळ करीत नाही. 3 महिने झाले प्रवचनच केलं नाही कोणाच, करीतच नाही. जगाला ज्ञानाचे डोस पाजून जग कुठं सुधारलंय? आपणच सुधारलं तर जग काय सुधारणार आहे? काय त्यांना पाहिजे ते प्रवचन? काय कीर्तन करते त्यांना? रोज शक्ती मांडते तरी लोक बांधा ते कोर्टामध्ये काल कोर्ट घालून उभीच आहे. हा एवढं प्रवचनामध्ये कीर्तनामध्ये सांगायचं तरी आईला देईल आहेत. चष्टी आल्यावर किती महिला आहेत? मी कधी आलो का त्यांना चहा दे, काय दे, बिस्किट दे. ही पाळी कोणावर आली? त्या आपल्या दोषामुळे आली. म्हणून बाबांना, मुरली बाबांना 4 मुलं वगैरे, मुली 2, चांगल्या प्रकारे आचरण केलं. भगवंताच्या दारात विलीन झाले. त्यांना काशी विश्वेश्वर देवस्थान, आमचे काशी विश्वेश्वर त्र्यंबकेश्वर पायदिंडी पालखी सोहळा आणि या सोहळ्यामार्फत पंचानन रत्नामागड काशी यावर्षी आपल्याला 3 पारितोषिक मिळाले. मागच्या वेळेला 4 मिळाले. हे संगमनेरचं भूषण आहे, संगमनेरचं नाक आहे, संगमनेरचं आचरण आहे. हे कोणी विचारत नाही त्या माणसाला. मला एकट्याला कोण खात नाही. आधी कोण होतं तो पुढत होते. संती आणली आकाराची. आधी कोण विचारत होतं, पण संतांनी आकारात आणलं. म्हणून तुमच्या मायबापाच्या कृपेनं चांगलं झालं. सर्वांच्या बाबांचा देह भगवंताच्या दारात विलीन झाला आणि त्यांना 4 मुलं 2 मुली चांगल्या प्रकारे झालं. नातवंड चांगले आहेत. बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली देऊ. चांगली प्रवचन रूपी सेवा झाली असेल तर तुमची मायबापाची कृपा त्याला पण जेवायचं आहे. लय अवघड भाऊ. साठीची झाली ना तो आणि हातामध्ये काठून वकवत लागेल पाठी. याला हसती कार तो सावध सावधान वाचे बोला नारायण. 7 वर्ष झाले तुमचे फुकट गेले. आता तरी सावध व्हा. गेले 7 वर्ष निघून काय पैसा अडका, करोडो रुपये त्यांच्याकडं. मी लावण्याच्या नेमकं 3 दिवस राहिलो होतो तामिळनाडूमध्ये. फुकट नेलं मला आखाड्याने. मी बाबा कावड आमचा दर महिन्याचा त्र्यंबकेश्वरचा वारकरी म्हणे. त्र्यंबकेश्वरचे साधू आहे म्हणजे आमच्या संगमनेर तालुक्यातले साधू येते. कावडीचा अधिकारी हिंदी बोलत होते तिकडे. पण मला ओळखलं त्यांनी तिथल्या साधूंनी. मी आइए आतमध्ये लंके में जाना है, 12 ज्योतिर्लिंग है ना, 2 साधू और 3 साधू लंके में जाना पड़ेगा. जाता है का तुम? म्हणजे तेरी मर्जी से. आज काय नाही नेहमी मराठी ठेवलं पाठवून मला काय माझं आधार कार्ड त्यांनीच बनवलं. फुगाट गेलं फुगाट. पण 3 दिवसात एवढी उपरती म्हणजे एवढं वैराग्य निर्माण झालं. चिडली परिस्थिती पाहिजे. काही एवढी लंका पाहायला मिळाली नाही 3 दिवसात. पण सकाळी 5:45 नंबर लागलं होतं नंबरला रावणाची गुंफा पाहिला. तर संध्याकाळचे 5:45 वाजले होते. किती तास लागले जायला. पण रावण भजन कुठं करत होता डोंगरावर. त्या लंकेमध्ये काय खरंच सोन्याची लंका होती. कोटी शिवालय बांधणी नगरी. कोटी शिवालय खरंच प्रत्येकाच्या दारापुढे महादेवाचं मंदिर आहे. लंका सगळी शिवभक्त आहे म्हणून एवढे होतं.
पण सगळं कवडी गेले नाही. काय गेलं बरोबर? काय गेलं नाही. आणि तुम्हाला वाटत असेल मी बरोबर काय एवढं कमवलं, एवढं इस्टेट कमवलं, अजिबात काही नाही. कोण काय नाही, आपलं नाही काही. तू म्हणशील बायका पोरं हे तुझ्या मागचे पोरं, तू म्हणशील बायका पोरं हे तुझ्या मागचे पोरं, मेल्यावर आपलं घर गावाच्या बाहेर प्राण्या राम बजावा मनी गर्व नसावा. कशाचा गर्व करतो? अरे 10 वेळा आरशात तोंड पाहतो. ज्याला तुला घडवलं त्याला कसं केलं, तो किती सुंदर असेल. सुंदर ते गाणं उभे विटेवरी, सुंदर ते गाणं सगळं वाचणं. तुम्ही पहा देवाचं सुंदर पण त्याच्या इतकं कोणी जगात सुंदर नाही. आणि सुंदर जेवढे आहेत ना तेवढे नवीन. रुक्मिणी काळी नवरा चढवला, सत्यभामा देखली सुंदर नवरा ऐकला. नवऱ्याला ऐकलं नाही का? सत्यभामेनं नवरा ऐकला सुंदर, रुक्मिणी काळी नवरा सोडवला. प्रमाणे राजे रुक्मिणी दोघे जणी पादचे तुळशीचे देवा तुझा पाला गोविंद कागे तुझं पाठी. पहा ना तुम्ही, एक तुळशी पत्र टाकलं, नवरा सोडवला आणि हिला ऐकला. का? हिला बापाचं इस्टेट गुढीचं मिळेल होतं, श्रीमंतच मनी मिळेल होता. इकडची आवडती रूपाला सुंदर, वागणीनं सुंदर नव्हतं. फक्त सुंदर जेवढे दिसतात ना त्यांना विघ्न हो. मग त्यांनी काय करायचं? सुंदर देवाना दिलंय पण आवडून राहायचं. शरीराचं प्रदर्शन जगाला दाखवायचं नाही सुंदर माणसाने, नाही तो विघ्न येईल बरं का. तेव्हा एक रावण होता, आता घरोघर रावण झाले भाऊ. हा नाही, घरोघर रावण झाले, जरा जपून. म्हणून ते रामदास स्वामी सांगतात सावध सावधान वाचे बोला नारायण. आपण 7 वर्षापर्यंत आलो, 100 वर्षापर्यंत जायचंय आणि आपल्याला 9 वाजवायचे. आता 8 वाजून 10 मिनिटं झाले. तुम्हाला वेळ कधी गेला मलाच कळलं नाही. आपण 7:15 सुरू केलं, 7:15 सुरू केले. आता 7:15 वाजत आले. 1 तास कधी झाला मलाच कळलं नाही. तर तुम्हाला काय कळलं? आता 7 वर्ष झाले. तुमची अवस्था काय झाली, माझी काय झाली कळलं ना. आता 70 वर्षात पदार्पण करायचे आपल्याला. 70 वर्ष वय झाले, काय वेळ आपलं. मग तुम्ही काला हे बंगले बिंगले म्हणत्या? 70 वर्ष झाले का? 70 झाले रचना उठवे ना बैठवे ना. 70 झाले रचना उठवे ना बैठवे ना. हालवे ना चालवे ना मग तो झाला दैन्यवाना, झाला दैन्यवाना. सावध सावधान वाचे बोला नारायण. लेकीनं पैसे दिले, नात आली भेटायला पैसे दिले. आता घर भरलं, तोंड धरलं, त्या पैशाचा उपयोग काय? आता हातात कापायला लागला, कापडं येतोय, पुढे जाता येत नाही. ज्याच्या घरी येतो पुढे भेटायला येत नाही. पैसे गया. पैसे आपलं कोण आहे भाऊ जगामध्ये? आपलं कोणी नाही. काय आपलं? गेले पैसे गेले. म्हातार कापत तर कापत 70 झाले रचना हलवे ना, हलवे ना चालवे ना. मग तो झाला दैन्यवाना. मग दैन्यवाना झाला. मग तो म्हणतो पहिलेच बरेच वारकरी मारुतीला जात होते, महादेवाला जात होते पहाटे. शिवभक्ता कैची भीती, शत्रुतेची मित्र होती. शिवाच्या भक्ताला भीती नाही. जे कळांची व्यंकटी सांडे प्रयासत कर्मी रती वाढे. बेटा परस्परे पडे मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाऊ. विश्व स्वधर्म सूर्य पाहू. वेदेयांची ऋतू लावू. प्राण जात वर्षत सकल मंगळ. ईश्वर निष्ठांचे मांडलारू. अनवरत गोबंडळी भेट टेकळा. चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जवानव घोषांचे चंद्र मेघवारांच्या. मार्कंड देतापून ते सर्व सदा सज्जन फेरेत. किंबहुना सर्व सुखे पुनरुनी लेख
के बने जे आदि भरती भूखंड आणि ग्रंथ विशेष लोक दृष्टा दृष्ट विजय आवाज म्हणे श्री विश्वेश्वरा हा ज्ञानदेव शुक्रिया माला ज्ञानदेव शुक्रिया माला ज्ञानदेव शुक्रिया माला शांती शांती शांती